महाराज की जय. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड पुण्यभूमीत आपल्या ग्रुपचं प्रथम सहर्ष स्वागत करतो आणि रायगड पाहायला इथून सुरुवात करणार। आज आपण रायगडावरती रोपवे प्रकल्पण्याला अवघ्या 4 मिनिटात ही रायगडाची मागची बाजू आहे। 10 वर्ष लागली होती। 14 वर्षात ज्याने गड बांधला या गडाचे आर्किटेक्चर इंजिनियर आपले हिरोजी इंदोरकर त्यांनी गड 14 वर्षात रायगड बांधला। या गडावरती 350 वाड्यांवरती पूर्ण छप्पर होतं। पूर्वी सागवानी लाकडं होते, गोल आकारात कुंभार नाईची कापाड नाईची कौलं होते, म्हणजे याच्यावरती बँगलोर टाइप रायगडावरती पूर्ण छप्पर होतं। 10 मे 1818 ला आपल्या महाराजांचं याच ठिकाणी आपल्या महाराजांचं निधन झालं। 3 एप्रिल 1680 ला ते निधन झालं। पण इथून पुढे 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर जगदीश्वर शंकराचं महादेवाचं मंदिर आहे। ज्या ठिकाणी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी आपल्या राजांच्या चितेला अग्नी देऊन तिथे महाराजांची समाधी आहे। या राजवाड्यातला पहिलाच राजांचा बेडरूम आहे। तिथे 2 हौद आहेत, पाण्याच्या टाक्या, गंगासागर तलाव पुढे, त्या तलावातून खांद्याला कावड लावून पाणी आणायचे। पिण्यासाठी लागणारं पाणी या ठिकाणी हौद भरायचे। आणि त्या काळातलं महाराजांना बांधलेलं राजांचं त्या काळातलं स्नानगृह, ज्याला आता पण ज्याला बाथटब स्विमिंग पूल होतो, असं 400 वर्षापूर्वीच रायगडावर आल्यानंतर राजवाड्यातलं महाराजांचं त्यावेळेचं स्नानगृह बघायला मिळतं। हे स्नानगृह बघा, इथे उजव्या साईडला पाण्याचे हौद बघा, चक्कर म्हणतो याला दाशांची घरं। आणि समोरचे 3 खड्डे आहेत बघा, पहिला 22 फूट खोल आहे, मध्ये 20 आणि तिसरा 18 फूट। हे राजांच्या काळातली धान्यांची कोठार आहेत। महाराजांच्या काळात रायगडावर धान्य इथे स्टोअर करायचे। पण राजांच्या नंतरच्या राजवट रायगडावर जेव्हा पेशवे आले 1733 ते 1818 पर्यंत गडावरती पेशव्यांच्या राजवट होत्या। पेशव्याला कैद्यांची कोठड असं म्हणजे जेलचा उपयोग केला। 7 दिवस कैद्यांना डांबून ठेवायचे, गुन्हा कबूल नाही। बेडरूम मध्ये आलो आपण। हा 2 नंबर चौथऱ्यावरती उभे, त्यावेळेचं स्वयंपाकघर राजवाड्यातलं राजांचं किचन रूम होतं इथे। हा 3 नंबर चौथरा समोरचा 200 फूट लांबी चौथरा राजांचं सचिवालय, महाराजांचं मुख्य ऑफिस, इथे दप्तरखाना होता। 4 नंबरचं चौथरा भिंतीच्या अलीकडचं, त्याला मराठीत सदर बोललं जातं। सदर म्हणजे दिवाणी खास लोकांची ते बैठक व्हायची। आणि दिवाणी आम दरबार या भिंतीच्या पलीकडे आम जनतेला राजांचं दरबार, आणि हा दिवाणी खास लोकांची बैठक करण्याची जागा। तर या भिंतीपासून तर या भिंतीपर्यंत हा पूर्ण राजांचा प्रशस्त राज पलीकडची विटाचे रूम आहे। त्या रूमला टांगसाळ म्हणले। टांगसाळ म्हणजे महाराजांच्या राजमुद्रा, होड, शिवरायांच्या वेळचे कॉइन्स बनवण्याची जागा, ज्याला आता पण ज्याला रिझर्व्ह बँक म्हणतो, असं त्या काळातलं छापखाना तिथे रायगडावरती त्याला टाकसाळ म्हटलंय। हे वरच्या वेळेला अष्टकोनी मनोर आहे। छत्रपती शिवरायांच्या राजवाड्यात राजांची बाल्कनी, ज्याला आपण सज्जा गॅलरी बोलतो, ही राजांच्या राजवाड्यात विजयस्तंभ होता, विजयाचं प्रतीक होतं। छत्रपती शिवरायाने कोणताही महाराज गड किल्ला जिंकले राजे या गडावर येऊन या विजयस्तंभ पहिला विजय मिळवायचा, भगवा ध्वज फडकावायची, तो पलीकडचा विजयस्तंभ। हे समोरच्या दगडामध्ये बांधलेली रूम आहे। ते साहेब खाली उतरले लोक, तिथून जमिनीमध्ये आतमध्ये 11 पायऱ्या उतरून गेलो की जमिनीच्या आतमध्ये 10 बायलाची रूम आहे। या खोलीला गुप्त खलबतखाना म्हटले। म्हणजे स्वराज्याचे गुप्तर होते आपले ते बहिरोपी बहिरजी नाईक, हे गड किल्ल्यांच्या गाव किल्ल्यांच्या बातम्या या गडात राजाने हत्ती कशा आणले, कुठल्या मार्गाने आणले। इंग्रजांच्या वकिलाचा तो प्रश्न तसंच राहिला, त्यांना काही उत्तर मिळालं नाही। त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार रायगडाचे अभ्यासक यांनी उत्तर दिले। म्हणजे आपले राजे हुशार होते, ग्रेट होते। रायगडावर राजाने त्या काळात हत्ती आणताना हत्तींची लहान लहान पिल्लं पालखीमध्ये बसून किल्ल्यावर आणली होती आणि त्यांचे ते रायगडावरती पालन पोषण केलं। म्हणजे राजांची ही दूरदृष्टी होती। लहानाचं सिंहासन या ठिकाणी होतं। 1 मण म्हटलं तर 40 किलो असं राजांचं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं, 1280 किलोचं वजनाचं। औरंगजेबचे सरदार होते जुल्फिकार खान, त्यांचं टोपण नव्हतं इतिगत खान। त्या इतिगत खानाने सिंहासन तोडफोड केलं आणि ते सिंहासन घेऊन गेले। पण ज्या ठिकाणी मेघडंबरी बसवलं 1985 ला भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली। आत्मे महाराजांची मूर्ती आता बसवले। 6 जून 2009 मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज